झी 24 तास एक पाऊल पुढे। शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारतीय जवानांची निर्घृण हत्या प्रकरणी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी संताप व्यक्त केलेला आहे। पाकशी संबंध सुरळीत राहू शकणार नाहीत असा इशाराच त्यांनी पाकला दिलेला आहे। या कृत्याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। तसंच पाक आपली चूक कबूल करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केलेली आहे। लवकरच याबाबत सरकार निवेदन प्रसिद्ध करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। महत्वाची बातमी आपण यावेळेला पाहतोय। स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे शस्त्रसंधीचं उल्लंघन ज्या प्रकारे पाकिस्तानकडून करण्यात आलेलं होतं त्या संदर्भामध्ये जवानांच्या निर्घृण हत्येनं पंतप्रधान देखील संतप्त झालेले आहेत। पाकिस्तानला पंतप्रधानांनी इशारा दिलेला आहे। पाकशी सुरळीत संबंध ठेवणं अवघड असल्याचं देखील स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणालेले आहेत। निर्घृण हत्या झालेली होती 2 जवानांची आणि त्यानंतर पाकिस्तान आपली चूक कबूल करेल अशी आशा होती। मात्र सरकारकडून लवकरच या संदर्भातलं निवेदन पंतप्रधान स्वतः यावेळेला देणार आहेत। ब्रेकिंग न्यूज आपण यावेळची पाहतोय। जवानांच्या निर्घृण हत्येचं पंतप्रधानांनी देखील निषेध व्यक्त केलेला आहे। पाकिस्तानला पंतप्रधानांनी या संदर्भामध्ये ठणकावून सांगितलेलं आहे। पाकशी सुरळीत संबंध ठेवणं देखील अवघड जाणार असल्याचं यावेळेला पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणालेले आहेत। जवानांच्या निर्घृण हत्येनंतर पहिल्यांदाच त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे। 2 जवानांची निर्घृण हत्या पाकिस्तानी सैनिकांनी केलेली होती, दहशतवाद्यांनी केलेली होती आणि त्यानंतर लगेचच या संदर्भामध्ये भारताकडून देखील आता इशारा देण्यात आलेला आहे। काल लष्कर प्रमुखांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर लगेचच स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील पाकिस्तानला इशारा दिलेला आहे। अशा प्रकारचं जे शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे ते खपवून घेतलं जाणार नसल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन अनेक वेळा पाकिस्ताननं आतापर्यंत केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलली जावीत असं म्हणत आता जवानांच्या निर्घृण हत्येनं पंतप्रधान संतप्त झालेले आपण पाहतोय। आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून आपण माहिती घेऊया। रश्मी, 2 सैनिकांची ज्यावेळेला निर्घृण हत्या करण्यात आलेली होती त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान स्वतः या विषयावरती बोललेले आहेत। त्यांनी एक प्रकारे पाकिस्तानला इशारा दिलेला आहे। काय त्यांनी ठणकावून सांगितलंय? नक्कीच सर्वप्रथम हे बघितलं पाहिजे की जेव्हापासून पाकिस्तान सैन्यातर्फे इतकी मोठी कारवाई करण्यात आली होती आणि विरोधी पक्षांकडनं एक आवाज मोठा होत होता की अजूनपर्यंत पंतप्रधानांकडनं कुठलंही स्टेटमेंट येत नाहीये, वक्तव्य येत नाहीये। पंतप्रधान अजून शांतपणे का बसलेले आहेत? भारताची भूमिका कुठेतरी कठोर असायला पाहिजे। भारताची ह्याच भूमिकेनं आवाज मोठा होत होता आणि म्हणूनच आज पंतप्रधानांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। आज आर्मी दिवस आहे, सैन्याचा दिवस आहे। त्यावेळेला बोलताना पंतप्रधानांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ते भारताची भूमिका किती कठोर आहे आणि त्यावेळेला पंतप्रधान म्हटलेले आहे की अशा पद्धतीची कारवाई भारत खपवून घेणार नाही आणि हे जे काम केलेलं आहे पाकिस्तान सैन्याने ते अतिशय क्रूर पद्धतीने केलेलं आहे आणि ज्या लोकांनी अशा पद्धतीने भारतीय 2 सैनिकांचा प्राण घेतलेला आहे त्यांच्या विरोधात कारवाई केली गेली पाहिजे आणि पाकिस्तान बरोबरचे जे इतर व्यवहार आहेत ते सुरळीत ठेवता येणार नाही जसे अगोदर होते। इतकं पंतप्रधानांनी स्पष्ट करत कठोर शब्दामध्ये पाकिस्तानची निंदा केलेली आहे आणि एक भारताकडनं एक आपण बघू शकतो सिग्नल झाला पाहिजे होता, तो कुठून तरी आता पंतप्रधानांच्या या वक्तव्यानं जातोय। यावेळेला आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ज्ञ अरविंद गोखले स्वतः आपल्या बरोबर आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। अरविंदजी, ही घटना निश्चितच निंदनीय अशी आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन अनेक वेळेला पाकिस्ताननं केलेलं आहे, मात्र पहिल्यांदाच पंतप्रधानांनी आता इशारा दिलेला आहे, ठणकावून सांगितलेला आहे पाकिस्तानला। कशा प्रकारे आपण पाहता याला? खरं सांगायचं झालं तर त्या हेमराज जो आपला जवान गेला त्याचं शीर कापून नेलं त्या संदर्भामध्ये भारतामध्ये उमटलेली प्रतिक्रिया ही इतकी गंभीर आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये हा एक म्हणजे पाकिस्तान विषयीची एक साशंकता निर्माण झालेली आहे की यापुढे करायचं काय या देशाचं, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्यातच आपल्या सेना प्रमुखांनी दिलेला इशारा हा अतिशय स्पष्ट आणि कठोर आहे असं म्हटलं तरी चालेल। परंतु त्याच्यावरती पंतप्रधान का बोलत नाहीयेत अशी एक शंका होती, तर पंतप्रधानांनी ही शंका आज दूर केली। हे अतिशय चांगलं पाऊल उचललं कारण त्याच्यातनं घटना घडतायत त्या लक्षात घेता हा त्यांना म्हणजे त्याला समजने वाले को इशारा काफी आहे असं म्हणतो आपण, तसा हा इशारा आहे असं म्हणावं लागेल। आणि त्यातून ते काही शहाणपणा घेतात का काय ते पाहावं लागेल। यातल्या 1-2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आजपासून ज्येष्ठांसाठी व्हिसा रिलॅक्स होणार होता। व्हिसा हा तुम्हाला वाघा बॉर्डरवरती आल्यानंतर
65 किंवा 65 वरच्या माणसांना तातडीनं तिथल्या तिथं व्हिसा देण्याची तरतूद होती. पण ते गेल्या महिन्यामध्ये दोन्ही देशांच्या गृहमंत्र्यांनी केलेला करार सुद्धा आपण स्थगित ठेवलाय. हा सुद्धा एक त्यांना इशारा आहे. तर पंतप्रधानांनी आता जो इशारा दिला तो पुष्कळ स्पष्ट आणि अतिशय चांगला आहे. चांगला अशा अर्थानं आहे की पाकिस्तानला यातून काही शहाणपणा शिकता आला तर तो हवाय. निश्चितच घडलेली घटना ही गंभीर होती, मात्र पाकिस्तान या संदर्भामध्ये गांभीर्य दाखवत नव्हता. अखेर आता स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इशारा दिल्यानंतर निश्चितच पाकिस्तान या संदर्भामध्ये काहीतरी कारवाई करेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. धन्यवाद अरविंदजी तुम्ही केलेल्या चर्चेसाठी. धन्यवाद रश्मी दिलेल्या माहितीसाठी. झी 24 तास एक पाऊल पुढे.